नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी चॅनलवर। बिग बॉस मराठी सीझन 6 फक्त 2 आठवडे आता बाकी आहे। शेवटचा कॅप्टन सुद्धा आपल्याला मिळालेला आहे। आता जास्त काही राहिलेलं नाहीये नक्कीच, परंतु जी प्राइज मनी होती आता नक्कीच त्याची घोषणा झालेली आहे आणि त्याच्यानंतर एक टास्क झाला, त्याच्यामध्ये किती रक्कम उरली हे सुद्धा आपण नक्कीच या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तसेच काय काय गोष्टी घडताय त्यावर सुद्धा एकदा छोटीशी नजर नक्कीच फिरवणार आहोत। तर प्राइज मनी ही फायनल झालेली आहे, एक दिली होती, त्याच्यानंतर टास्क झाला, त्याच्यानंतर फायनल रक्कम नक्कीच तुम्हाला सांगणार आहोत। त्यामुळे अजूनही चॅनल सबस्क्राइब केले नसेल तर एकदा नक्की करा। चला पुढे बोलूया। तर जास्त वेळ न घालवता सरळ मुद्द्यावर हात घालूया की किती रक्कम बाकी राहिली किंवा आता जो टास्क झाला त्याच्यामध्ये काय काय गोष्टी घडल्या, कोण कोण होतं ते पाहणं तर अगदी थोडक्यात ते आपण नक्की बघूया। सर्वप्रथम तर किती आता स्पर्धक बाकी होते किंवा आहे त्यावर नजर फिरवणं गरजेचं आहे। तर दीपाली सय्यद, सागर कारंडे, तन्वी कोलते, अनुश्री माने, राकेश बापट, विशाल कोटियन, राखी आणि रेवा एवढे स्पर्धक बाकी आहे। नक्कीच आपण म्हणू शकतो की 8 स्पर्धक बाकी होते। आता त्याच्यामध्ये जर बघायचं झालं तर प्राइज रक्कमवर येऊया, अर्थातच महत्त्वाच्या मुद्द्यावर येऊया। तर बिग बॉस मराठी सीझन 6 विनर प्राइज होती 25 लाख। 25 लाख एवढी रक्कम होती आणि त्यामध्ये एक टास्क खेळवण्यात आला, जोडीने जोडी ठरवण्यात आली आणि तिथे तुम्हाला वाचवायचे होते 6,25,000। एका जोडीने 6,25,000 वाचवायचे। आता यामध्ये जवळपास आपण बघितलं तर 4 जोड्या आपल्याला दिसल्या आणि त्याच्यामध्ये किती रक्कम उरली ते सुद्धा आपण बघणार आहोत। तर याच्यामध्ये जर बघितलं तर पहिली जी जोडी आली ती होती दीपाली आणि राखीची। आता दीपाली आणि राखीने जर आपण बघितलं तर एक सिंपल टास्क होता। जर टास्क आधी सांगायचं झालं तर तिथे तुम्हाला पाईप जोडायचा होता, म्हणजे तुम्हाला चित्र आतमध्ये एका रूममध्ये दाखवण्यात येईल, तेच समोर तुम्ही गार्डनमध्ये यायचं आणि त्या प्रकारे तुम्ही पाईप जोडायचा, अशा प्रकारचं एक टास्क देण्यात आलेला होता। पहिली जोडी अर्थातच राखी आणि दीपाली। आता राखी संदर्भात सांगायचं झालं तर आतापर्यंत तिने 5 ते 6 सीझन केले, परंतु आतापर्यंत इतिहास आहे की एकही रुपया तिने वाचवलेला नाही, एकही रुपया नाही। तर नक्कीच हाच इतिहास घेऊन ती खेळाला उतरली आणि तसंच 100% झालं। तर राखी आणि दीपालीताई यांनी एकही रुपया वाचवला नाही, म्हणजे जे इतिहास होता तो समोर आलेला आहे। 25 पाईप लावायचे होते, यांनी 6 पाईप लावले, 0 रक्कम कमावली, 6,25,000 एवढी रक्कम कमावली। आता आली दुसरी जोडी होती अनुश्री आणि विशाल यांची। मेहनत भरपूर दिसली, परंतु 4 पाईप यांचे सुद्धा चुकले संपूर्ण लावून। जर आपण एक सर्कल बघितलं तिथे तर त्यांचे 4 पीस हे चुकले होते आणि नक्कीच त्यांचं सुद्धा सेम झालं, त्यांनी 0 रक्कम कमावली। एवढी मेहनत करून म्हणजे यांचं कमीत कमी संपूर्ण पाईपचं स्ट्रक्चर लावून झालेलं होतं, परंतु 4 पीस हे त्यांचे चुकले आणि त्यामुळे 0 रक्कम कमावली। यांनी सुद्धा जर आपण पाहिलं तर 6,25,000 एवढी रक्कम गमावली। आता उरले होते 12,50,000 एवढी रक्कम उरली होती। आता त्याच्यानंतर जोडी आली तन्वी आणि रेवा यांची। आता यामध्ये जर बघितलं तर पुन्हा यांनी सुद्धा 4 पीस चुकवले, यांनी सुद्धा सेम केलं, यांनी सुद्धा 0 रक्कम कमावली। आता उरली होती 6,25,000, म्हणजे 25 लाखापासून 6,25,000 वर या संपूर्ण जोड्यांनी आणलंय। आता शेवटची जोडी जर बघायची झाली तर ती जोडी होती राकेश आणि सागर यांची। आता यांनी जर बघितलं तर नक्कीच 25,000 एवढे उरले होते आणि यांनी 25,000 एवढी रक्कम जिंकली आहे, म्हणजे ते संपूर्ण पाईप व्यवस्थित लावले होते आणि 25,000 शेवटचं जे 25,000 होतं तेवढी रक्कम यांनी वाचवली। तर प्राइज मनी जी आहे आता जी पहिल्या विनरला भेटणार आहे ती ठरली आहे 25,000। तर 25,000 ही रक्कम नंबर 1 विजेत्याला भेटणार आहे। तर बघूया आता 1 नंबरला कोण येणार। तर या प्रकारचा तो टास्क संपूर्ण झाला। तर तुम्हाला काय वाटतं, सध्या जे स्पर्धक खेळत आहेत तर तुम्हाला काय वाटतं नक्की सांगा की कोण विजेता होणार आहे। सध्या आपण बघितलं तर 8-9 प्लेयर आपल्याला दिसत आहे आणि त्यापैकी एक जण जाताना आपल्याला नक्कीच दिसणार आहे। 2च आठवडे बाकी आहे, तर कोण विजेता होणार नक्कीच कमेंट करून सांगा। बाकी व्हिडिओ आणि माहिती आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।